आता सेलिब्रिटी झालाय बाबा हा, नाही का? थँक्यू. थँक्यू. हा बाबा, आता काय मोठा माणूस झाला ना तू, मित्राला थँक्यू बिंक्यू बोलणारच. रिशा, ज्या स्वप्नाची तू आतापर्यंत वाट बघितलीस ते स्वप्न पूर्ण होणार आहे रिशा. कॉन्सर्ट, तुझी कॉन्सर्ट, तुझी एकट्याची कॉन्सर्ट. अरे मला माहितीये ना, मला माहितीये तू सगळ्यात बेस्ट 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 सिंगर आहेस रिशा. थँक्यू सो मच. खरं तर माझं इथपर्यंत पोहोचणं तुझ्याशिवाय अशक्य होतं, इम्पॉसिबल. अरे रिशा, काय नाही केलंस तू माझ्यासाठी. माझ्या हातचा मार खाल्लायस तू, पण कधी मला एकटं नाही सोडलंस. नेव्हर. खरं तर माझ्याकडे शब्द नाही, शब्द कमी पडतात. रिशा, रिशा उगा सेंटी नको करू रे मला. खरं तर तुला ऑल द बेस्टची गरज नाहीये, पण तरी बी ऑल द बेस्ट मर्दा. थँक्यू. नो थँक्यू. हा, हो उठा. ऋषीचं औक्षण करायचंय. हीच दिशा योग्य आहे. उठा. ही पूर्व आहे, ही पश्चिम आहे. आता तुम्ही वाद घालणार आहात का? बरं, तुम्ही म्हणाल ती पूर्व. बस रे बस. या. बाबा, अरे बोललो ना मी तेव्हा याच ठीक आहे. लेका, या क्षणी काय बोलावं सुचना बघ. शब्दच सापडत नाही. माझं अर्धवट राहिलेलं स्वप्न तू आज पूर्ण करतोस लेका. तर तू असा स्टेजवर गात असशील आणि प्रेक्षक तुला दाद देत असतील ना, तेव्हा मला वाटेल की मीच घातोय. आयुष्यात आहे ना, स्पर्धा स्वतःशीच करायची लेखा. दुसऱ्याशी स्पर्धा करणं म्हणजे स्वतःला कमी लेखणं असतं. रसिकांची मनं जिंकण्यासाठी का, त्यांचा आशीर्वाद घे. आई. अरे ऋषी, मोठा हो. तुला जे जे काही हवं ते सगळं मिळू दे. आणि हे बघ, आता तू तुझ्या आवडीच्या क्षेत्रात उतरलायस. राम राम महाराष्ट्र. आभास की भास, एक तास जगण्याचा खरा टाइमपास. या प्रोग्राम मध्ये मी आभास, तुमचा आभास, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. नीतू, हाच आहे तुझ्याशी कार्मिक कनेक्शन असलेला तुझा सोलमेट. आपल्या ऋषीच खरा आभास आहे. तुला बघितल्यापासून प्रत्येक क्षणावर तुझ्यावर प्रेम करणार आपल्या दिवशी
तुला ना काही न सांगता तुझ्याशी आभास म्हणून बोलणारा आपला ऋषीच आहे तू, दुसरा तिसरा कोणी नसून ऋषीच आहे. नीतू प्लीज स्टेजवर ये. जा नीतू. प्लीज गो. प्लीज नीतू. जा तायडे जा. ऋषी, हा माझा भास आहे. खरा आभास. मला मला काही कळतच नाही मी काय बोलू. काहीच बोलू नको. फक्त ऐक. सॉरी नीतू. तुझा आभास सतत तुझ्या जवळ तुझ्या समोर होता. पण तरी मी त्याला तुझ्यापासून लांब ठेवलं. आय एम सॉरी. आय होप यू अंडरस्टँड. आई, मी ही गोष्ट तुझ्यापासून लपवली कारण मला तुला हर्ट करायचं नव्हतं, तुला दुखवायचं नव्हतं. आय एम सॉरी आई. आणि माझ्यापासून कशा पाहिला पोली रे? मी तर तुझा सपोर्टच करत होतो की नाही? हो बाबा, मला अनेकदा सांगावंसं वाटलं पण मला विचार आला की कदाचित तुम्ही उत्साहाच्या भरात आईला सांगाल तर. हा ते तर मी केलंच असतं बाबा. हा सो प्लीज तुम्ही तुमच्या लाडक्या आभासला माफ करा. आई, तुझ्या ऋषीला तू माफ करशील? करा की. हा बाई म्हण. थँक्यू व्हेरी मच. ऍक्च्युली मला ह्याच स्टेजवर तुमच्या सोबत माझं अजून एक स्वप्न शेअर करायचं. विश मी लक. प्लीज गेट अप. सगळे बघाय तू. बघू दे. जर तू मला सगळ्यांसमोर ऑन एअर प्रपोज करू शकतेस तर तर काय? आय कॅन डू द सेम. सो माय बेस्ट फ्रेंड नीतू नाशिककर. माझ्याशी लग्न करशील?